नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे आपण परवा पकडलेला आहे मस्त नदीवर आमच्या कोळंबी। तर आपल्या सबस्क्रायबरपैकी एक सबस्क्रायबर कोकण एक असं म्हणून काहीतरी चॅनल आहे, तर त्यांनी बोललं की कोळंबीची रेसिपी बनवून दाखवा तुम्ही कशी करता गावामध्ये। तर थोडंसं ट्राय करणार आहे रेसिपीचा व्हिडिओ दाखवण्यासाठी। तर त्यासाठी आपण जाऊया आमच्या घराच्या मागे चुलीजवळ, कारण आपण ही रेसिपी खास चुलीवर बनवणार आहोत। तर त्यासाठी आपली आई गेली पाठी, सगळे तयार झाले, कांदा कापून टोमॅटो कापून बाकी सगळं सामान रेडी आहे, फक्त आता आपल्याला जायचंय। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आता मागे चुलीजवळ, तर चला पाठी भेटूया आता। आता वेळ आली लसूण पेस्ट टाकायची। तर ही पेस्ट सुद्धा चांगली एकदम भाजून घ्यायची व्यवस्थित। तर म्हणजे तुम्हाला सांगा की आपल्या चुलीवरच्या जेवणाची मजा अलग असते। जर तुम्ही किती पण गॅसवरती जेवण करा, पण जेव्हा आपण जे चुलीवरचं अन्न खातो ना त्याची मजाच वेगळी आहे। त्यामुळे आम्ही जे काही स्पेशल जर रेसिपी असेल ना तर आम्ही पाठी चुलीवर बनवतो, जेवणात चांगली चव येते। आपल्या गावी राहणाऱ्यांना सगळ्यांना माहीतच असेल, किंवा जे आता मुंबईमध्ये कामानिमित्त गेले असेल त्यांना सुद्धा माहीत असेल की चुलीवरचं जेवण किती चविष्ट लागतं ते। सध्या कांदा आणि पेस्ट आता मस्तपैकी गरम होते। तर मंडळी, आता आईने आपली रेसिपी चालू केली चिंगला म्हणजे कोळंबी। तर तिने मस्तपैकी तवा आपला चुलीवरती पॅन ठेवलाय आणि सध्या ती आता कांदा हे करून घेते, भाजून घेते, फ्राय करून घेते, आणि तिने बाकी टोमॅटो वगैरे घेतलाय आणि गावठी पद्धतीने आपली लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतली। तर आपण बघूया आता रेसिपी सुरुवात केली। आता काय काय टाकायचं आपल्याला अजून त्याच्यामध्ये? टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला। गरम मसाला नाही टाकला तरी चालेल, चिकन मसाला। ओके। तर आपल्याला आता आम्ही घेतलं मीठ वगैरे घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, तिखट घेतलं आणि चिकन मसाला घेतलेला आहे। तर आपल्या एवढ्या मटेरियल सोबत करायची आजची रेसिपी। तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, आणि रेसिपी जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा। तुम्ही पण घरी ट्राय करा तुमच्या ही रेसिपी। तर मंडळी आहेत आपली परवाची कोळंबी, मस्त साफ करून ठेवलेली आहे परवाच, पण आम्ही केली नव्हती कारण त्या दिवशी आमच्या घरी चिकन होतं ना, त्यामुळे केली नाही। म्हटलं डबल कशाला म्हटले का, आणि निको पण नव्हता ना घरी, निको येणार होता संडे, आता आज संडे आहे त्यामुळे आज आम्ही ती रेसिपी करायची ठेवली होती, कारण त्याला पण ती कोळंबी खायची होती म्हणून। आता टोमॅटोची वेळ आहे, टोमॅटो मस्त भाजून घ्यायचा आहे। आणि चिकन मसाला वाटतं एव्हरेस्ट किंवा सुहानाचा घेतलेला आहे, मोठा एव्हरेस्ट आहे। आणि मला एक म्हणजे रिव्ह्यू द्यायचा की म्हणजे एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे ना तो एकदम बेस्ट आहे, किंवा सुहानाचा, तुम्ही दोघांपैकी एक कोणते वापरू शकता, कारण त्यांना एक्सपिरियन्स घेतलेला आहे। जेव्हा पण त्यात दोघांपैकी एक मसाला लागतो ना तेव्हा चिकन वगैरे चांगली टेस्ट येते। मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो मस्त भाजलेत आणि पेस्ट सुद्धा भाजली मस्तपैकी। आता आपण फोडणीला सुरुवात करूया। आता फोडणीला पहिला आपण सगळं हळद वगैरे टाकून घेणार। आता चूल मस्त पेटले कणकणीत, एकच लाकडू पुरेच आहे चुलीला। तर हा मसाला मस्त मालवणी मसाला घेतलेला आहे, तिखटाचा झणझणीत। तर आपल्या चवीनुसार म्हणजे टाकायची, जर तुम्हाला जास्त तिखट खायचं नसेल तर तुम्ही कमी टाका, पण आम्हाला झणझणीत आवडतं त्यामुळे आम्ही जास्त तिखट टाकतो। आणि जी हळद टाकली
तोंडाला पाणी सुटले कारण वासच तसा येतोय. इथे नंबर झाला. कलर बघा लाल आहे तो, एकदम लाल लाल. चिकन मटन टाकूया. मीठ टाकायचंय आता. त्यानंतर मस्त की कोळंबी टाकूया शेवटला. आता सगळे मस्त की मसाले व्यवस्थित भाजलेत आणि आता कोळंबी जरा मस्त फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये एक नंबर वास आला हो. आता खाऊशी वाटते पण कच्चे म्हणून सोडून देतो. आता याच्यामध्ये आपल्याला 2-3 अशी आंब्याची किंवा कोकमाची आमसळ टाकावी लागतील कारण त्याने पण अजून टेस्ट येते. थोडासा आंबटपणा असला ना मच्छीमध्ये तर अजून खाऊच वाटतं. त्यामुळे आता वाटतं आमच्याकडे आहेत आंब्याची आमसळ, ती टाकू. तर मंडळी मगाशी बोलल्याप्रमाणे टाकतोय आपण आता आंब्याची आमसळ आहे बघा. 3-4 आमसळ घेतलेली आहेत. तर ही आमची आमसळ आहेत ना ही जास्त आंबट आहेत त्यामुळे 3-4 घेतले. आणि तुम्ही तसं तुमच्याकडे जसे असेल ना त्याप्रमाणे टाका. वास भारी आला का आहे. निको आता आलेला आहे. निको कामावरून आला ना तर त्याच्यासाठी खास फ्रीजला लावून ठेवली ती कोळंबी. आणि फायनल आता रेसिपी आपली तयार झालेली आहे. 80% आपली रेसिपी तयार झालेली आहे. फक्त आता एक मस्तपैकी कड आला कड किंवा भाजली ना व्यवस्थित ती किंवा आपण मस्तपैकी जेवायला बसूया. मंडळी एक नंबर कलर आलेला आणि एक शिजलंय पण भारी. एक वास काय येतोय. तर आपला कोळंबी मस्त मसाला झालेला आहे. एक नंबर केला आहे. दाखव ना आईला पण ती लाजते ती. आता होतं जेवणाची वाट बघायची कारण अजून आमचा वेळ झालेला नाही जेवायचा. अजून अर्धाच बाकी आहे तर थोडी वाट बघावी लागेल. भूक लागली भरपूर आणि कड पण आलायचा मस्त वेगळी. ते मांजर पण टपलंय आमचं. मंडळी मस्तपैकी कड आलाय. आता टाकूया शेवटची आपली स्टेप म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर कुठला पण म्हणजे पदार्थामध्ये गेली ना की त्याचा पदार्थाची चवच बदलते, अपग्रेड होते मस्तपैकी. बघा आता बघायला पण भारी वाटतंय ना, खायला पण चांगलं वाटेल. फक्त जरा थोडी वाट बघावी लागेल. हे कसं वाट बघतोय ते तोंडात बघतोय माझ्या नेमका बोलतोय काय. तर आता फायनल रेडी झालं आपला प्रोडक्ट आणि आता जेवायची वाट बघूया. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर ना आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा अशी रेसिपी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.